पडलंय ते म्हणजे मुंबईच्या पायधुनीतील एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू नेमका कशामुळे झालाय। खरंच त्यांच्या मृत्यूसाठी बिर्याणी पाठोपाठ कलिंगड खाणं ही कृती कारणीभूत आहे की आणखी काही? असं नेमकं काय घडलं त्या कुटुंबासोबत? पाहूया आमचे प्रतिनिधी ईशान देशमुखचा हा स्पेशल रिपोर्ट। ही दृश्य पाहूनच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल। बिर्याणी अनेकांचा वीक पॉइंट, कलिंगड उन्हाळा सुरू होताच अनेकांच्या फ्रीजचा कोपरा व्यापून टाकणारं लाले लाल आणि गारेगार कलिंगड। बिर्याणी खाल्ल्यानंतर कलिंगड खावं की खाऊ नये याबाबत आहारशास्त्र काय सांगतं, याबाबत तज्ज्ञांना काय वाटतं, हे आणि असे अनेक प्रश्न सध्या मुंबईसह महाराष्ट्राला पडलेत। यामागचं कारण म्हणजे मुंबईतल्या पायधुनी परिसरात घडलेली एक दुर्दैवी घटना, ज्यात आई-वडील आणि 2 मुलींचा मृत्यू झालाय। 40 वर्षांचे अब्दुल्ला डोकाडिया, त्यांची पत्नी नसरीन डोकाडिया आणि त्यांच्या 2 मुली आयशा आणि झैनब, या चौघांचाही मृत्यू झालाय। ही घटना जितकी धक्कादायक तितकीच संशयास्पद सुद्धा। रविवारी रात्री या चौघांनी त्यांच्या पायधुनीतल्या घरी नातेवाईकांसोबत बिर्याणी खाल्ली। बिर्याणी खाल्ल्यानंतर रात्री उशिरा या चौघांनी कलिंगडावरही ताव मारला, पण थोड्याच वेळात त्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला। नेमकं काय झालंय हे कळायच्या चौघे सुद्धा बेशुद्ध पडले। मग त्यांच्याच इमारतीत राहणारे डॉक्टर कुरैशी यांना बोलावलं गेलं। चौघांनाही तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण उपचारादरम्यान डोकाडिया कुटुंबातल्या चौघांचाही मृत्यू झाला। कुछ लोग 2 माले से मुझे ऊपर बुलाने आए कि जल्दी चलिए नीचे, कुछ लोगों की तबीयत खराब हो गई है घर में, कुछ लोग बेहोश हो गए हैं। तो मैं इमीडिएटली नीचे जाकर देखा, तो जब मैं पहुंचा वहाँ पे मैंने देखा कि घर में हस्बैंड एंड वाइफ और उनकी 2 डॉटर, वो लोग ड्राउजी स्टेट में थे। उनके जो हिस्ट्री उन्होंने दिया उस हिसाब से वो बता रहे हैं कि रात में 1:30 बजे वो लोगों ने एक वाटरमेलन खाया था पूरी फैमिली ने। उससे पहले बिरयानी पूरी फैमिली जो दावत हुई थी उसमें सबने खाया था, लेकिन सबकी तबीयत नहीं बिगड़ी। जो है वाटरमेलन के ऊपर एक हमारा वो जाता है कि इसकी जांच होनी चाहिए वाटरमेलन की, इसके अलावा तो और कुछ खाया नहीं है। तो अभी पुलिस को जो है इसमें बहुत अच्छे से जांच करनी चाहिए, फॉरेंसिक जो भी है वाटरमेलन की भी जांच करनी चाहिए कि उसके अंदर कुछ ऐसा पदार्थ था या क्या था। एडल्ट्रेशन आजकल बहुत चल रहा है। विषबाधेमुळे डोकाडिया कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाल्याचा प्राथमिक अंदाज सगळेच व्यक्त करतात। मात्र पोलिसांना प्रतीक्षा आहे ती शवविच्छेदन अहवालाची। यामध्ये त्यांच्या बॉडीवर पोस्टमॉर्टम करण्यात आलेला आहे आणि यांनी जे काही फूड सॅम्पल्स आणि कलिंगडचे सॅम्पल्स आहेत पोलिसांनी जप्त केलेले आहेत, तसेच त्यांच्या शरीरातील सॅम्पल्स सुद्धा जप्त करून या संदर्भाने या अपघाती अनैसर्गिक मृत्यूची चौकशी चालू आहे। बिर्याणी बरोबर कलिंगड खाल्लं असा काही संबंध नाही। अशा बरोबर अमुक खाल्ल्याने माणसाला फार तर उलट्या होतील, फार तर थोडंसं अपचन होईल, पण मृत्युमुखी माणूस पडणार नाही। या उलट एक लक्षात घ्या की केवळ बिर्याणीच नव्हे तर आत्ताच्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही घरचा पदार्थ जरी शिळा खाल्लात, आत्ता कसं आहे की उन्हाळ्यामुळे टेम्परेचर जास्ती असतं, त्याच्यामुळं हे जंतू रोगजंतू जे आहेत हे मोठ्या प्रमाणात वाढतात। त्यामुळे सकाळची भाजी तुम्ही संध्याकाळी खाल्ली तरी सुद्धा त्याचा त्रास होऊ शकतो। डोकाडिया कुटुंबातल्या चौघांच्या मृत्यूमागे विषबाधा हेच कारण आहे की हा घातपाताचा प्रकार आहे, हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल। मात्र तोपर्यंत सर्वांनीच बिर्याणी आणि कलिंगड या कॉम्बिनेशनला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय। आणि जर प्राथमिक अंदाजानुसार डोकाडिया कुटुंबाचा विषबाधेमुळे मृत्यू झाला असेल तर या प्रकरणाचा वैद्यकीय पातळीवर सखोल तपास व्हायला हवा। बिर्याणी आणि कलिंगडच्या नमुन्यांची तपासणी होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि अजून काय सत्य दडलंय हेही समोर यायला हवं। ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।